शुभ दुपार सगळ्यांना। काय म्हणता, मी कुठं चालली आहे? अहो फिरायला नाही, या रखरखत्या उन्हात 1 वाजला आहे आणि जे माझं वळवट केलं आहे मी सकाळी पहाटे 5:30ला उठून त्या पापड्या केल्या होत्या, पळी पापड्या, त्या उलटवायला मी एवढ्या उन्हात वर आली आहे। तुम्ही बघू शकता इकडे हे कालचे केलेले गव्हाचे धापडे आहेत, असे सुकट टाकलेले आहेत। हे कबूतर त्रास देतात म्हणून त्यावर अशी पातळशी नेट टाकलेली आहे। आणि इकडे ह्या अशा वड्या, त्यानंतर साबुदाण्याचे सांडगे आणि थोडीफार मिरची वाळत टाकली आहे। आणि हे सकाळी 5:30ला उठून शिजवून केलेले ह्या पळी पापड्या आहेत तांदळाच्या। आणि ह्या इकडे तुम्ही बघू शकता, ह्या आहेत मशीनवरून करून आणलेल्या शेवया। आधी महिला सगळ्या शेवया वगैरे घरीच करायच्या, परंतु आता वेळेअभावी आपण मशीनवरून करून आणतो। इकडे सुद्धा शेवयाच वळू घातलेल्या आहेत। आणि आता मी हे जे पळीपापड आहेत ते उलथवणार आहे, म्हणजे असे एका साईडनी हे असे छान झालेले आहेत, दुसऱ्या साईडनी पण आता ते व्हायला पाहिजेत, म्हणून 12-1च्या सुमारास ते परत उलटे करावे लागतात। काहीही झालं तरी चालेल, काहीही झालं तरी चालेल, ऊन लागलं तरी चालेल, हात भाजले तरी चालतील, पोळले तरी चालतील, परंतु उन्हाळ्यातले हे उन्हाळी पदार्थ प्रत्येकाच्या घरी मात्र झालेच पाहिजे, बरोबर आहे ना?